श्री स्वामी समर्थ. सेतुबंध रामेश्वर येथून स्वामीजी अदृश्य झाले. ते आकाशमार्गे संचार करीत बीड जिल्ह्यातल्या राजूर ह्या गावी प्रकट झाले. तिथे एक मठ होता. त्या मठात स्वामी राहू लागले. तेजपुंज स्वामींचे ते अलौकिक भगवंत स्वरूप राजबिंड रूप पाहून लोक अक्षरशः वेडे झाले. मठामधली गर्दी वाढली. मठ भक्तांनी गजबजून गेला. राजूर मठ अतिशय छोटा होता. स्वामी त्या मठात प्रकट होण्यापूर्वी त्या ठिकाणी माणसांची विशेष वर्दळ नव्हती. स्वामींच्या तेजस्वी अस्तित्वामुळे मठाचा भाग्योदय झाला होता. राज्याध्यक्षाने स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांना वाटू लागले की हा मठ आता स्वामींचा व्हावा आणि स्वामींनी या मठातच आता कायम राहावे. लोक सुद्धा ह्या कामाला लागले. बीड जिल्हा तेव्हा निजामाच्या सत्तेखाली होता. चंदूलाल दिवाण नावाचे एक भक्त निजामाचा दरबारी होते. त्यांनी आपले वजन खर्च करून स्वामींची कीर्ती निजामाच्या कानावर घातली आणि मठाला वर्षासन मिळवून दिले. निजामांचे आज्ञापत्र मिळाल्यावर ते पैशाच्या बळावर मठाचा कायापालट झाला. अर्थात स्वामींना ह्यातले काहीच माहीत नव्हते. स्वामींचा भक्तिवर्ग मात्र वाढत होता. त्यांचा महिमा अपरंपार वाढू लागला. खरे सांगायचे तर त्या दुर्लक्षित मठाला स्वामी आल्यापासून विलक्षण झळाळी प्राप्त झाली होती. स्वामींच्या देवस्वरूप अस्तित्वामुळे राजूर गावाकडे सर्व ठिकाणहून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या आणि गावाचे भाग्य उजळले. गावात लक्ष्मी नांदू लागली. लोकांची आता खात्री पटली की परमेश्वर स्वामींच्या रूपाने प्रकट झाला आहे. लोक स्वामींची नित्य आरती करीत, पूजा करीत, मनातल्या इच्छा स्वामींपुढे प्रकट करीत. स्वामींची कृपादृष्टी वळली की मनातल्या इच्छा पूर्ण होतात ह्याची प्रचिती लोकांना येऊ लागली. असाध्य रोग स्वामींच्या नुसत्या स्पर्शाने बरे होतात ह्याचा अनुभव दुःखी कष्टी लोकांना येऊ लागला. स्वामींच्या समोर उभे राहून लोक आता परमेश्वरी अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले. राजूर गावी स्वामींनी आपल्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात केली. परमेश्वरी ओढ असणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामींचे दर्शन म्हणजे परमेश्वराची प्रत्यक्ष भेट झाल्याचा आनंद मिळवून द्यायची. स्वामींच्या भोवती प्रकाशाचे तेजस्वी वलय घराघरा फिरत असायचा ह्याची प्रचिती लोकांना नित्य येऊ लागली. देवप्रतिमेची पूजा करणाऱ्या भक्तांना आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य लाभू लागले होते. मानवी रूपात परमेश्वर प्रकट झाला आहे ही बातमी सर्वत्र पसरली होती. म्हणून तर राजूर गावाला आता तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले होते. भक्तांचा एक अनुभव असा होता की स्वामी प्रसन्न हसले की पौर्णिमेचे चांदणे पाझरते आहे असे वाटायचे. इतके शांतताशील व्यक्तिमत्व आजपर्यंत कोणीच अनुभवले नव्हते. खरे सांगायचे तर भक्तांचा परमेश्वरी शोध स्वामींमुळे संपुष्टात आला होता.